नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या अंतर्गत एका मोठ्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। ही भरती प्रामुख्याने शहरी विभागातील कार्यरत अंगणवाडी सेविकांसाठी आहे। चला तर मग या भरतीचे सर्व नियम आणि पात्रता आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। त्याआधी चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच तुम्हाला जर ऑफिशियल PDF डॉक्युमेंट सर्क्युलर्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप लिंक आहे। तसेच पहिली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकलसुद्धा रीड करू शकता। तर मित्रांनो, ही भरती मुख्य सेविका गट क या पदासाठी होणार आहे। यासाठी शासनाकडून एकूण 272 पदांना मंजुरी मिळाली असून या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। म्हणजे एक तुम्हाला समजलं असेल की ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि टोटल पदं 272 आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कधी आणि कुठे करायचा? तर लक्षात घ्या, अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। तुम्ही 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला ICDS.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल। तसंच मी डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकमध्ये सुद्धा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, तर व्हिजिट करायला विसरू नका। ज्या अंगणवाडी सेविकांनी आधीच्या जाहिरातीमध्ये अर्ज केला नव्हता त्यांनी या नवीन वेळेत अर्ज सादर नक्की करायचा आहे। आता पात्रता निकष वगैरे आपण पाहायचं आहे। यासाठी पात्रता निकष काय आहेत हे लक्ष देऊन तुम्ही ऐकू शकता। पहिली अट आहे, तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून सलग 10 वर्षे विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेली असली पाहिजे। ही सेवा 1 जानेवारी 2025 पर्यंत मोजली जाईल। दुसरी अट आहे, वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजेच तुमचा जन्म 1 जानेवारी 1975 नंतरचा असावा। तिसरी अट आहे, तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी पूर्ण असणं आवश्यक आहे। चौथी आणि अतिशय महत्त्वाची जी अट आहे ती आहे, जर तुमची या पदावर निवड झाली तर रुजू झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे कॉम्प्युटर सर्टिफिकेट आणि मराठी भाषा प्रमाणपत्र पास करणं बंधनकारक राहील। तसेच 3 वर्षाच्या आत हिंदी भाषा प्रमाणपत्र परीक्षा सुद्धा उत्तीर्ण करावी लागेल। जोपर्यंत तुम्ही या परीक्षा पास करत नाहीत तोपर्यंत तुमची वार्षिक पगार वाढ म्हणजे इन्क्रिमेंट आणि प्रमोशन होणार नाही, हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, ही होती मुख्य सेविका भरतीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती। ज्या अंगणवाडी सेविका ताई या सर्व अटी पूर्ण करतात त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या। तुम्हाला या भरती संदर्भात किंवा फॉर्म भरताना काही शंका असतील, अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन नोकर भरती आणि शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी इम्पॉर्टंट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, त्याही चेक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।